आज आंब्यामध्ये सर्वत्र दुकाने लावली जात होती, कारण आज आंब्याचा बाजार असल्यामुळे तेथे दुकाने लावली जात होती. रस्त्यावरील खड्डे पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे आहेत. इकडे पावसामुळे आपले दुकानाचे रक्षण व्हावे म्हणून ताडपत्री लावत होते. पेठ सुरगाणा तालुक्यामध्ये पाऊस जोराने पडल्यामुळे सर्व शेती कामांना जोर आलेला होता. इकडे नांगरणी चालू होती. ह्या मित्रांनो झाडावरील फुलाला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. ती मित्रांनो आंब्याची शासकीय शाळा आहे. डोंगर किती सुंदर असे दिसत होता. थोड्याच वेळात बस आली आणि बसमध्ये चढून पेठकडे निघालो. सुंदर असा निसर्ग सोबतीला आणि हा झुळझुळ वाहणारा ओढा पाहून मन अगदी प्रसन्न झाले. आणि ही शांतपणे वाहणारी नदी किती सुंदर अशी दिसत होती. तासाचा प्रवास करून पेठमध्ये पोहोचलो. हे आमचे कॉलेज. हा पेठचा तलाव किती तुडुंब भरलेला होता. किती असा सुंदर असा दिसत होता. त्यामध्ये मस्त पाणबुडे दिसत होते. इकडे मग मी पेठमध्ये आलो. इकडं ग्रामीण रुग्णालयाकडे निघालो. पेठमध्ये कायमस्वरूपी गर्दी असतेच. मग ग्रामीण रुग्णालयातून काम झाल्यानंतर मी बस स्थानकावरती आलो. तर तिथे बसमध्ये नाशिकच्या चढलो आणि पेठला बाय बाय करत नाशिककडे निघालो. इकडे पावसामुळे ही गाडी ब्रेकडाऊन होऊन तेथेच चढ्याला अडकून पडलेली होती. स्थानिक पातळीवरती तेथे उपाययोजना चालू होत्या. इकडे हा सावळ घाटातील सुंदर असा निसर्गमय वातावरण. तेथे उतरून बघावं, पण काय मित्रांनो करायचे, कारण पाहू शकत नाही. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे दर्शन घडले.